तुमच्या असं शेतीबद्दल निगेटिव्ह मत नाही झालं का? निगेटिव्ह तर 4-5 वर्षापासून आपण जिद्दीने सोडली तुम्ही मी यांना आता. विचारलं नाही का हो तुम्ही तिकडनं कमवता आणि इकडे घालता हा, पण मी त्यांना पहिले म्हणायचे नाही आपण खूप लॉस मध्ये चाललो आता बंद आता करा हे बंद करा. बंद करा बिलकुल बंद. शेवंतीला आम्हाला फक्त निंदन करायचे 25,000 रुपये लागले होते. रोप वेगळे, खत वेगळं, पण उत्पन्न एकही नाही, 1 कॅरेट पण उत्पन्न नाही गेलं. तण पण यायचं भरपूर. हो सगळं. तेव्हा पीक मोठं व्हायचं का तण मोठं व्हायचं? पीक कमी व्हायचं मोठं, हा, पण मोठं व्हायचं. आता उलट झालं का? आज तण तुमचं ताकद नाहीये आणि मालाला मात्र फुल ताकद आलेली. आम्ही याला निंदन एकच केलेलं आहे, तण एकदाच काढलेलं आहे हा. आणि शेवंतीला 2 वेळा, पण तरी कमी झालं नव्हतं. फक्त एकदा तण काढून ती पुन्हा रिपीट तण आलं नाही. तुम्ही व्हिडिओ बघता? हे नेहमी बघत असतात रात्री त्याच्यासोबत बघत असते थोडीफार रोज. मी सांगते माझा नवरा बँकर कमी शेतकरी जास्त. अरे वा, क्या बात आहे. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्याला असं वाटतं का मोठे माणसं का पैसा असतो ना म्हणून तेवढे नाटकं करता. तसं नाही आहे, त्यांच्याकडे तेवढी मेहनत आणि अभ्यास असतो. मला सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे, तुम्ही गुडघ्याने शेती करताना म्हणून तुम्ही काय करता, मातीत जाता. तुम्ही जर डोक्याने शेती करायला लागलात, फुल शेती कशी करावी हे मार्गदर्शन त्यांच्याकडनं आहे. आणि टेक्नॉलॉजी मात्र एसिडी पण दोघांचा मेळ होतो तेव्हाच आपण सक्सेस होऊ शकतो. म्हणजे कोणाकडनं काय घ्यायचं हे राजहंसासारखं कळलं पाहिजे. हे जे गुण आहे हा गुण ज्ञानी माणसाकडे, सुशिक्षित माणसाकडे असतो. सुशिक्षित माणूस त्याला म्हणतो मी की जो अनुभवातून शहाणा होत जातो, जो आपली जिज्ञासा. सुशिक्षित माणूस म्हणजे शिकलेला नाही. बघा माझ्या व्याख्यामध्ये सुशिक्षित कोण आहे, जो अनुभवातून शहाणा होत जातो आणि दुसरी गोष्ट तो अगोदरच काही मत बनवत नाहीये. जिज्ञासा नेहमी जागृत ठेव. ज्याची जिज्ञासा मेली त्याला अशिक्षित व्हायला एक रात्र पण खूप झाली. मला आता सगळं यायला लागलं असं ज्या दिवशी तुम्ही म्हटले का तुम्ही त्याच दिवशी अडाणी झाली समजायची. कारण या जगामध्ये ज्ञान कधी संपत नाही. दररोज नवीन नवीन काहीतरी येतच आहे आणि म्हणून तुम्ही शिकलात ते त्याच्यामध्ये व्हिडिओ पाहिले त्यामुळे तुमच्या लक्षात आलं.